तर आम्ही ते इन्कम टॅक्सला कळवतो, गरज असल्यास ईडीलाही कळवतो आम्ही. आणि त्या पैशाचा पुढचा पाठपुरावा करणे, कुठून आले होते, कोणता मार्ग होता, हे ते संबंधित तज्ज्ञ खाते करतो. कारण त्याच्यात पोलीस खात्याकडे वेगळं होत नाही, पण वेगळे जर काही त्याच्यात अजून क्रिमिनल अँगल आला तर गुन्हा दाखल होतो. अन्यथा फक्त कॅश असेल तर इन्कम टॅक्सला आणि सबसिक्वेंटली ईडीला कळवणे हा भाग आम्ही करतो. एक घटना घडली आहे एक सांगलीत आहे ना. मुंबई क्राईम बँकेने जी मध्यंतरी कारवाई केली त्या हवाला पण राखेट आहे का? सांगलीतले आणि मिरज दोन गोष्टी आहेत. कुठे सांगली आणि मिरज कोणती कारवाई? ट्रकचं नाही का कवटे मार्गाला हां हां त्याच्यात पकडले ना. त्यामध्ये हव्याला पण राखेट आहे. त्या दोन आरोपी सांगलीचे सांगली आणि कुपवाड मिरजमध्ये त्याची काय माहिती आपल्याला नाही, आमच्याकडे अजून त्यांनी असं वेगळं शेअर काही केलेलं नाही आहे. तपास त्यांच्याकडून करत आहे, पण त्यांना जी मदत पाहिजे जसं पुणे पोलीस निघून केलं होतं, त्यांना पूर्ण मदत दिलेली आहे आपण. आणि मुंबई पोलिसनी केल्यानंतर एक अजून कारवाई तुम्हाला आठवत असेल तर सांगली LCBनी सुद्धा एक केलेली आहे. एक रसायनांनी काही स्टॉक पकडला होता दुसरीकडे, दुसऱ्या भागात. संयुक्त कारवाई नाही, त्याच्यानंतर स्वतः सांगली LCBनी, सांगली पोलिसने एक कच्चा माल पकडलेला आहे त्या ठिकाणी. हां पण साहेब एक आहे त्यामध्ये सलग 2 वेळा कारवाई झाली एका महिन्यामध्ये. 33 दिवसामध्ये 2 मोठ्या कारवाई झाल्या. म्हणजे ते आकडेवारी आता म्हणजे 250